सुनेना, सुनेना, आई आई सुनेना, अगं कुठे होतीस ग तू? किती काळजी वाटत होती तुझी, काहीच कळायला मार्ग नव्हता. राघवेंद्र, कुठे होती ही? आई कसं बस जीव वाचवून पळत सुटले मी. परत येणं शक्यच नव्हतं. वळवळ फिरत राहिले काही वर्ष. पण तो वरचा आहे ना, त्याचं सगळ्यांकडे लक्ष असतं. एक दिवस तो धावून आला माझ्या मदतीला राधाच्या रूपात. आणि मला चप्पल मिळालं. पण मला माहित नव्हतं की विराजदारांपासून जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढी जवळ येते म्हणून. आणि राधाचं सुद्धा विराजदारांकडे येणंच नशिबात होतं. हॅलो, हां हे बघ, घरात कुठे माल ठेवलाय ते मी तुला सांगितलेलं आहे. तिथनं तो माल उचल. तो कुठे घेऊन जायचा आहे हेही तुला माहिती आहे. काम लवकरात लवकर व्हायला बघ, कळलं ना? काय? मी तुमची आता साथ देणार नाही. डोकं बिकं फिरलंय का तुझं? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. आतापर्यंत बायको म्हणून तुमची साथ दिली, पण आई म्हणून मी खोटी ठरले. ते तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे आज मला एवढं मोठं पाप करावं लागतंय. अजून पाप करावी लागणार आहे ना, कारण त्यातच सगळ्यांचं फल आहे. त्यामुळे हा ड्रामा बंद कर आणि तयार राहा. काय ग, तुझा पोरांमध्ये जीव आहे ना? मग त्या पोरांचा जीव वाचवण्यासाठी थोडंसं पाप करावं लागलं तर चांगलीच आई ठरणार आहेस तू. त्यामुळे या पोरांचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार राहा. मी सांगीन ते करायचं. आधीच माझ्या मार्गात बरेच अडथळे निर्माण केलेस तू. तुझ्या फूस लावण्यामुळे राधा डिवोर्स पासून पळत राहिली. त्यामुळे आता तूच मला त्यांचा डिवोर्स करून द्यायचा आहेस, कळ? विराजसला तूच समजवायचंस. काय सांगायचं, कुठल्या पद्धतीने समजवायचं ते तू बघ. पण मला त्यांचा लवकरात लवकर डिवोर्स व्हायला हवा आहे, कळलं? आणि ह्यापेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव,
आजी कोण आहेत ह्या? ह्या माई आहेत माझ्या. पण तुम्ही काय चाललंय? तू माईंना इथे घेऊन का आले आणि आजी कशी ओळखते? फक्त आजीच नाही तर वहिनीला मी पण चांगलं ओळखतो. म्हणजे या घराशी जुनं नातं आहे तिचं. ही फक्त राधाचीच माई नाही तर तुझी सावत्र आई आहे. विजेंद्रची पहिली बायको. सुने ना आई, पहिली बायको? हो, पहिली बायको. माई तू तू मला कधीच का बोलली नाहीस? अगं काय बोलणार होते मी? मला मला कुणालाच काही सांगायचं नव्हतं. मला काहीच बोलायचं नव्हतं. मी आत्ताही बोलले नसते, कुणाला काहीच बोलले नसते. पण वेळच तशी आलीये. नाहीतर त्या आठवणी मनात खोल गाडून टाकल्या होत्या मी. मनाच्या कप्प्यात कायमच्या बंद केल्या होत्या. मला त्यांना बरं आणायचं नव्हतं. जखमा चिघळू द्यायच्या नव्हत्या. मी जिवंत आहे हे मला बिराजदाराने कधीच कळू द्यायचं नव्हतं. तू मला ओळखतेस हे पण त्यांना कळू द्यायचं नव्हतं. म्हणून मी ते कधीच आले नाही. आणि खरं सांगू का आता, मला तुला सुद्धा इथे कधीच पाठवायचं नव्हतं. काय बोलताय माई तुम्ही? कसल्या जखमा, कसल्या कडवट आठवणी? आणि राधाला का नव्हतं पाठवायचं इथे? तुम्ही इतकी वर्ष का राहिलात घरापासून लांब? याला एकमेव कारण म्हणजे विजेंद्र बिराजदार. त्याच्यामुळेच माझी दृष्टी गेली. विजेंद्र बिराजदारांनी नेहमीच गैरमार्गाने पैसा कमवला. कित्येक चांगल्या लोकांना फसवलं, मसाले चोरले.
जे त्यांच्या मार्गात आले त्यांना संपवलं त्यांनी. पैसा कमवण्यासाठी आणि मार्केटमध्ये एक नंबरला राहण्यासाठी चुकीचं काय काय केलं नाही त्यांनी ते विचार. मला हे कधीच पटलं नाही. आमच्यात नेहमी वाद व्हायचे. मी त्यांना सांगितलं हे सगळे थांबवा. आमच्यात पुन्हा वाद झाला आणि त्यांनी माझ्या डोळ्यात बसाले. काय रे, हे काय करतोस? साहेब, तुमच्यापर्यंत पोहोचायचे सगळे पुरावे नष्ट करतोय. सगळा माल पाण्यात टाकून दिला, खाली नळ सुरू करून ठेवलेत. सगळा माल वाहून जाईल, कोणालाच काही कळणार नाही. किती वेळ लागेल अजून? एवढंच आहे साहेब, अर्धा तास लागेल. नाही 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 सोमे, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात हा सगळा माल संपायला हवा. राधाला कळायच्या आत हा सगळा माल वाहून गेला पाहिजे आणि मला पकडून देण्याचं राधाचं स्वप्न सुद्धा. कसा बसा जीव वाचवून मी पळाले. त्यांना वाटलं मी मेले, पण त्याच दिवशी ठरवलं आता या घरासाठी मेलेलंच राहायचं. पुन्हा कधी या घराची पायरी चढायची नाही. पण आज माझ्या राधाचा संसार मोडायची वेळ आली. कशी गप्प राहू मी? आमचं रक्ताचं नातं नसेल, पण त्या पलीकडे जीव लावलाय तिने मला. आपलं म्हणलंय, जपलंय. माणसं नात्यासाठी जवळ येतात. मी राधाच्या प्रेमाखातर इथे आली. विराजस, राधावर विश्वास ठेव. ती चुकीचं काहीच सांगत नाहीये. माझी राधा कधीच खोटं बोलत नाही. माझी राधा कधीच खोटं बोलत नाही. विराजस, एक संधी, प्लीज एक शेवटची संधी दे मला.
मी जसं सांगतोय ना तसंच करायचं, कळलं ना? तुम्ही विराजसला घेऊन बाहेर जायचं, त्याला नीट समजावायचं. त्याच्या डोक्यात जे राधाचं खूळ आहे ना ते कायमस्वरूपी उतरायला हवं. काय करायचं ते तुम्ही त्याला कसं समजवायचं ते समजवा, पण विराजस डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार व्हायला हवा. येतं ना लक्षात? हो. तोपर्यंत त्या राधाचा काय बंदोबस्त करायचा ते मी बघतो. राधानी हिला कुठून शोधलं? बघा बाबा, तुम्हाला भेटायला कोण आलंय? राधा, या बाई कोण आहे? ह्या माझ्या माई आहेत. हो, पण तू यांना इथे का घेऊन आली आहेस? हे बघ राधा, तू आता कितीही समजावलंस ना तरी नाहीये, मी समजावायला नाही आले. माईंना बाबांशी बोलायचं होतं. अरे पण बाबा, तुम्ही आता यांना माई म्हणाल की सुनैना? म्हणजे तू हे असं का बोलतेस? आता तुम्ही सांगणार आहात की माईला सांगू? माई सांग. मी यांची पहिली बायको. बाकी मी सांगू का तुम्ही सांगताय? तू इथे काय करतेस? जे मी खूप वर्षांपूर्वीच करायला पाहिजे होतं. तेव्हाच मी बोलायला हवं होतं, पण मी घाबरले. तुमच्या धमक्या, तुमचा राग, ह्या सगळ्यांपासून मला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. तेव्हा मी काहीच करू शकले नाही, तुम्हाला अडवू शकले नाही. पण आता ह्या पोरांच्या संसाराची राख रांगोळी होऊ देणार नाही. काय बोलते ही बाई? काय बोलते ही बाई? मला काही कळत नाहीये. मी काय बोलतीये हे तुम्हाला चांगलंच माहितीये. का करताय असं? किती लोक पैशांचा? संजीवनीताई, या माणसाने नेहमीच चुकीच्या मार्गाने पैसा कमवला. हे वैभव कित्येक लोकांना फसवून त्यांच्या हक्काचं, त्यांच्या कष्टाचं लुबाडून उभं केलंय. खोटं खोटं हे सगळं खोटं आहे. हे बघ संजूनी, याच्यावर काही लक्ष देऊ नको. हिनं या राधाची ना शेवटची खेळी आहे स्वतःला वाचवण्यासाठी. म्हणून या सुनैनाला हाताशी धरून ती मला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि तिला हाताशी धरून तिला इथे घोळ घालायचंय. पण राधा, मी तुला असा घोळ घालू देणार नाही. तिला माफ कर, मला माफ करा. माझं चुकलं. ये जे काय बोलते ते सगळं खरं आहे, खरं आहे. माझं चुकलं विराज, चुकलं.
पण मी हे सगळं आपल्या व्यवसाय करता केलं रे. मला आपला व्यवसाय वाढवायचा होता, मोठा करायचा होता. मग त्यासाठी जे काही करावं लागलं ते सगळं केलं. वेळेप्रसंगी पैसा होता लागला तिथे मी पैसा ओतला. जिथे काम होत नव्हतं, जिथे लाथा घालायच्या होत्या तिथे मी लाथा घातल्या. पण हे सगळं मी आपल्या व्यवसायाकरता करत होतो. आणि व्यवसाय म्हटलं की हे सगळं करायला लागतंच ना, हे करावंच लागतं. पण ही सुने नाही ना, हिला माझ्याबरोबर संसार करायचा नव्हता म्हणून ही ना पळून गेली. आणि आता ही राधा हिला हाताशी धरून मला अडकवण्याचा प्रयत्न करते. हा, तुला सांगतो ही ना या राधाची खेळी आहे, खेळी मला अडकवायची. अरे ह्या अनाथ लोकांचं असंच असतं. नाही मला मान्य आहे ना, माझ्याकडनं काही चुका झाल्या, काही गुन्हे झाले असतील माझ्याकडनं, पण ते सगळे आधी. तुझ्या जन्मानंतर मी असं काही केलेलं नाही. मी अगदी नीट आणि व्यवस्थित होतो. पण ही राधा माझ्या गत जन्माचं आयुष्य उकरून काढून मला अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि तुला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते. एका मुलाला आपल्या बापापासून तोडण्याचा प्रयत्न करते. तुला सांगतो ही ना या राधाची सगळी खेळी आहे. आणि तुला खोटं वाटत असेल तर तू तुझ्या आईला विचार ना. संजीवनी सांग विराजसला, सांग राधाची काय खेळी चालली ती. संजीवनी ताई, ही संधी दौडवू नका. मी सुद्धा तेव्हा हिंमत दाखवली असती ना तर कित्येकांची होणारी होरपळ टळली असती. तुम्ही जर आत्ता बोलला नाहीत ना तर या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुमच्या मुलाचा संसारही मोडेल. हो विराजस, त्या ताई जे सांगतायत ते खरंय. तू हॉस्पिटलमध्ये असताना तुझा जीव वाचवण्यासाठी जे पैसे देत होते ना, त्यावेळी सुद्धा राधा तुला डिवोर्स देईल असं तिच्याकडून वधवून घेत होते. डिवोर्स पेपरवर तिची सही घेतली आणि मगच यांनी पैसे दिलेत.